प्रेक्षको नमस्कार. न्यूज अनकटच्या अनकट संवाद कार्यक्रमात मी निखिल जाधव पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आपण जो संवाद साधतोय तो प्राध्यापक मामा देशमुख सर यांच्याबरोबर आणि आजही ते आपल्याला या भागात संवाद साधणार आहेत. नमस्कार. साहित्यामध्ये आपण ज्या पद्धतीने आपली भूमिका मांडताय, जी रोखठोक मांडताय, ज्याला तुमचा जो विद्रोह म्हणूयात तो फार रोखठोक पद्धतीने आणि प्रखर पद्धतीने तुम्ही भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. मला यामध्ये सांगा की आपला जो विरोध आहे तो नेमका कोणत्या पद्धतीचा आहे. मुळात हे विचारण्याचं माझं उद्दिष्ट जे आहे की आपण ब्राह्मण या समाजावरती स्पेसिफिक फार प्रकर्षाने आणि प्रखर विरोध केलेला आहे. तर नेमका हा विरोध कसा आहे, म्हणजे ब्राह्मण विचारांचा आहे की ब्राह्मणांच्या व्यक्तिगत आयुष्यात जो म्हणजे एक व्यक्तिगत ब्राह्मण आहे की त्यांचा आहे. मुळात या दोन ज्या बाजू आहेत त्याबद्दल कसं बघाल आणि ही भूमिका स्पष्ट करा. ब्राह्मणांचं त्यांचे विचार नाहीत, विकार आहेत. आणि ब्राह्मण बेताची बुद्धिमत्ता असलेला समाज आहे. त्यांना परंपरेनं बैठकाम असल्यामुळे त्यांचे विचारसुद्धा मर्यादित झालेले आहेत. तसा ब्राह्मण म्हणजे बेस्ट सर्वंट आणि बॅड मास्टर अशी बहुजनात समजूत आहे. परंतु तो भयंकर त्यातला काही निवडक समाज भयंकर आतल्या गाठीचा आहे आणि त्याला त्याच्या समाजातील बरेचसे साथ देतात. साथ देत नसले तर ते त्यांना वाईट टाकतात. अशी स्थिती आहे. तर अशा अवस्थेत ब्राह्मण समाज मोठ्या तऱ्हेनं लोकप्रिय होऊ शकतो. परंतु लोकांना बहुजनांना लुबाडण्याचा धंदा त्यांचा चालूच आहे आणि ते याच्या विरुद्ध सांगतात. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी अशा तऱ्हेचं ते इतरांना पडवतात बहुजनांना. पण खरं म्हणजे उत्तम आज काय झालं आहे, उत्तम नोकरी आणि उद्योग, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती, निदानची भीक, नाहीतर लोकांना फसवण्याचा धंदा, पोथी पंचांग शीख अशी अवस्था झालेली आहे. आणि अशा अवस्थेत भारताची आणि मानवाची प्रगती करायची असेल, जलद गतीनं प्रगती करायची असेल तर हे आपण आपल्यातले दोष दूर करणं आवश्यक आहे. मी याच प्रश्नाला लागून थोडंसं पुढे येतो. आपण मध्यंतरी एका भागामध्ये रामदास आणि पेशवाई हे एक पुस्तिका लिहिली होती, ज्यामध्ये आपण प्रकर्षाने जो आहे तो पेशवाई यांच्यावर देखील जहरी टीका केली होती. आणि त्यालाच लागून हा एक प्रश्न आहे की आपण नेहमीच आपल्या भाषणात असेल, व्याख्यानात असेल, असं अनेक वेळा आपण शनिवार वाड्यालाच शिवाजी महाराजांचा लाल महाल आहे असं सांगता. याचं स्पष्टीकरण आणि याला काय पुरावे आपल्याकडे आहेत असं आपल्याला वाटतं आणि ते आम्हाला सांगावं. रामदास आणि पेशवाई याबद्दल पुस्तक न वाचताच मुंबई महानगरपालिकेची एक दिवस सभा बंद झाली असं आपल्या देशात, आणि त्यामध्ये सगळ्या जातीचे लोक समाविष्ट होते. पुस्तक न वाचताच आणि खोटं सांगितलं त्यांनी आणि यांनी ऐकलं. तर असं आपल्याला ते खोटे पुरावे, खोटे दस्तऐवज, कारण सर्वसामान्य समाज काही पाहत नाही आणि म्हणून ते खोटे उल्लेख करतात आणि खोटेपणा हा त्यांचा स्थायी भाव आपल्याला दिसेल. तर या याच्यात रामदास, तुम्हाला माहीत असेल की मनुष्य ज्या धर्माचा असेल त्या धर्माप्रमाणे त्याची कबर असते. रामदासाची कबर मुस्लिम शैलीची आहे, थडगा आहे. म्हणजे याचा अर्थ असा की रामदास शेवटी
मुसलमान झाला असावा, कारण मुसलमानांच्याच आश्रित होता तो. तर हे झालं. त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे शनिवारवाड्याचा. तर शनिवारवाडा लाल महालाचा एक दगडही कसा दिसत नाही, एवढी मोठी इमारत कुठे गेली. आणि दुसरं असं की मी जेव्हा लिहिलं की हा शनिवारवाडा हाच लाल महाल आहे, तर कोणीही खोडून काढलं नाही ते. आणि दुसरं असं की पेशवा हा छत्रपतीचा नोकर होता, प्रधान कारकून त्याला पेशवा म्हणतात. आणि त्याचं महत्त्व विनाकारण वाढवण्याचा प्रयत्न होतो. तर मालकाचा वाडा मोठा असेल की नोकराचा वाडा, तर सातारच्या राजवाड्यापेक्षा शनिवारवाडा मोठा कसा असू शकतो. दुसरं असं, 1 वर्षात ती वास्तू बांधून होत नाही. आणि तिसरं, लाल महाल म्हणून जे दाखवतात त्याला ती लहानशी इमारत महानगरपालिकेनं, पुणे महानगरपालिकेनं 1988 मध्ये बांधलेली आहे. त्याला लाल महाल कसं नाव दिलं. तुमचं कोणतंही नाव द्या दुसरं, पण लाल महाल का दिलं. लाल महाल. आणि लोकांना कन्फ्युजन असं करायचं की लाल महाल हाच आहे. लोकांना एवढी चिकित्सा करत नाहीत किंवा ते माहीत नसतं, तर जिजाऊचा लाल महाल हाच आहे असं ते म्हणू शकतात, समजूत होऊ शकते. तर अशा रीतीनं जे पक्कं बांधकाम आहे शनिवारवाड्याचं, ते दगडाचं बांधकाम आहे. आणि जे शनिवारवाडा तिथं लाल महालच होता, पण तो लाकडाचा होता. आणि जिथं भिंती टाकायच्या होत्या तिथे विटांच्या भिंती टाकल्या होत्या. तर अशी परिस्थिती असताना शनिवारवाडा, तो शनिवारवाडा 1 वर्षात बांधून झाला, तर ती इमारत लाल महालाची 1 वर्षात बांधून होत नाही. अशा अवस्थेमध्ये दुसरं असं की 3 वेळा जळून खाक झाला तो शनिवारवाडा. 3 वेळा आणि आज जे पक्कं बांधकाम दिसतं ते सगळं लाल महालाचं बांधकाम आहे. असं असताना आज तिथे संशोधनही कोणी करत नाही, कारण तिथं तळगळ असावं, तिथं खाली तळगळ असावं, जसं सिंदखेड राजाला आहे. परंतु हे कोणी का बोलत नाही. हे मामा देशमुखांनी शोध लावला ना. मग बहुजन इतर जे होते त्यांच्यामध्ये जेलेसीची भावनाही असते, थोडंसं अशा तऱ्हेचं आपल्याला श्रेयवादी असतो. तर असा त्याच्यामध्ये बराचसा हे आहे प्रॉब्लेम. आणि म्हणून त्या लाल महालाला आज शनिवारवाडाच म्हणून तिथं रोषणाई वगैरे आणखी त्यांचे प्रकल्प होते, पण लाल महाल आहे असं म्हटल्याबरोबर त्याला प्रतिबंध बसला असावा. आणि पुढे मागे मला माहिती आहे, पुढे मागे हे सत्य बाहेर येणार आहे आणि तो लाल महाल ठरणार आहे. हे सगळं उखडून टाकेल. बाजीराव यांच्या लढायाच नव्हत्या मोठ्या, पण तो बाजीरावाला शिवाजीपेक्षाही मोठा दाखवण्याचा प्रयत्न होता त्यांचा, पण ते शक्य झालं नाही. ते शक्य झालं नाही. आणि आता तर जागृत वर्ग जो आहे तो हे शक्य होऊ देणार नाही. आणि जास्तच केलं तर त्यांना जगणं मुश्किल होऊ करून टाकेल. अशा तऱ्हेची परिस्थिती त्यांनी येऊ देऊ नये. आणि शहाणपणाने शनिवारवाड्याला लाल महाल संबोधून ते त्या तऱ्हेनं त्यांनी मान्यता द्यावी. यातच त्यांचं भलं आहे
यातच मनुवादी भटां ब्राह्मणांचं आणि सगळ्या ब्राह्मण वर्गांचं भर आहे आणि मोठेपण आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. मग खरं तर तुम्ही आत्तापर्यंत जो संवाद साधलात यातून बरंच विषय जो आहे किंवा रोखठोक पद्धतीने आपण मांडत आहात संवादच्या या मंचावरती. आणि आपण बऱ्याच वेळेस बहुजनांनाही आता वारंवार एक मार्गदर्शन केलेलं आहे की कशा पद्धतीचं त्यांचं राहणं हवं आहे किंवा एकंदरीत देशभरातील सर्वच लोकांचाही तो जो भाग आहे तो कसा हवा हे आता आपण सांगितलंच आहे. मी कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय आणि यामध्ये मी फक्त 2 प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारतोय आणि याची उत्तरं जी आहेत ती आपण आपल्या पद्धतीने थोडक्यात मला सांगावीत. पहिला जो प्रश्न आहे तो असा आहे की आपण आज वय 87 असताना देखील चळवळ राबवत आहात, प्रबोधन करत आहात, लिखाण करत आहात आणि हे बहुजन वर्गच नाही तर देशातील सर्वसामान्यांपर्यंत ते पोहोचवण्याचं कामही करत आहात. पण ही जी चळवळ आहे किंवा हे जे प्रबोधन आहे ते कितपत त्यांच्यापर्यंत पोचतंय किंवा ते कितपत यशस्वी आहे असं आपल्याला वाटतंय. आणि त्याबरोबरच जो माझा शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे की ही जी चळवळ आहे, बहुजन चळवळ आहे आपण म्हणूयात, आणि ही चळवळ अलीकडे कुठेतरी लोप पावत चाललेली आहे असं दिसतंय. आणि यामध्ये कोणाकोणाची नावं आपल्याला वाटतात की त्यांच्यामुळं हा प्रकार घडतोय किंवा याबद्दलची आपली भूमिका काय ती स्पष्ट करा. मला तुमचे दोन्ही प्रश्न मान्य आहेत. याचं कारण असं की पहिला प्रश्न जो आहे की लोप पावली, बरोबर आहे ना? तर लोप पावली नाही, चालली आहे असं म्हटलं म्हणजे तिथे वाटचाल होत आहे. पण त्याला वेळ लागतो. त्याचं वयात येण्याचं वय जे आहे ते थोडं जास्त आहे. वयात आली नसेल पण वय वाढत जाईल त्याचं. आणि लोप पावली नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःही निवडून येत नव्हते आणि कोणी खासदार आमदारही निवडून आणला नाही. पण कांशीरामने अनेक आमदार निवडून आणले, खासदार निवडून आणले. याचा अर्थ काय? याचा अर्थ कांशीराम श्रेष्ठ असा नाही होत. बाबासाहेबांनी हे केलं म्हणून कांशीराम आणू शकले. म्हणून लोप पावली असं नाही, झपाट्यानं वाढत आहे. आज हजारो लाखो तरुण जगातल्या अनेक चीनपासून सगळ्या विद्यापीठात शिकत आहेत बहुजन समाजातले. आणि जेव्हा त्यांच्यावर अन्याय होईल
किंवा त्यांच्याजवळ जगातले जेव्हा सुधारणा बघतात तेव्हा आपला देश किती मागे आहे हे लक्षात येतं. तर जरूर त्यांच्यामध्ये याला वेळ लागतो. दुसरा प्रश्न जो तुमचा आहे, हे प्रबोधन नसतं तर तुम्ही पुण्यावरून माझ्याकडे आलेच नसते. तुमचा काय संबंध, काही नातेवाईक आहेत का? पण हे विचारांचं नातं जे आहे ते इतर नात्यापेक्षा, रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. आता आपल्यात जे आहे कोणाशी संबंध नाही, परंतु तर हे वाढणार आहे. वय नाही, माझ्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तर याबद्दल जास्त झपाट्यानं जागृती होण्यासाठी चिकित्सक विज्ञाननिष्ठ इंग्रजी शिक्षण, इंग्रजी म्हणजे इंग्रजी भाषा आपल्याला जवळ आहे, पण तुम्ही स्पॅनिश भाषा शिकू शकता, फ्रेंच शिकू शकता, जपानी शिकू शकता. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आज आपल्याला आणि त्यांना संरक्षण दिलं पाहिजे, त्यांचाही आधार आपल्याला मिळतो. मनुवादी असतील आपल्यातले तरी त्यांचाही आधार, 4 पैसे मदतीला देतात ते, तर असा आधार मिळतो. आणि ही आम्ही एकदा सायकलवर फिरत होतो, सायकलवर प्रचार करत होतो. आज आम्हाला विमानाने नेतात, पण तरी आमची अवस्था जाण्याची नसते. तर ही अवस्था येणार आहे, येईल, आणि याच्याबद्दल माझ्या मनात तरी काहीही शंका नाही. आणि आपल्या देशात तर आपल्या देशाचं भवितव्य खरोखरच उज्ज्वल आहे, एवढंच मी सांगू शकतो. सध्या आपल्याला सर्वत्र एककल्ली बातम्यांवर भर दिला जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकही कंटाळलेत. हे लक्षात घेऊन आम्ही फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता दर्शकांना सविस्तर न्यूज बुलेटिन, डॉक्युमेंटरीज, लोकांच्या समस्या, शेतकरी वर्ग, ग्रामीण भागातील विस्तृत कव्हरेज, आरोग्य, जागरूकता, फॅक्ट चेक, आर्थिक घडामोडी, विस्तृत विश्लेषण, आंतरराष्ट्रीय बातम्या आणि क्रीडा यांचं संपूर्ण पॅकेज देत आहोत. अध्यात्म, सर्व धर्मियांसाठी अध्यात्मावर आधारित माहिती देणार आहोत, जे विज्ञानाशी तर्कसंगत असेल. योग आणि व्यायाम, यामध्ये आम्ही योग आणि इतर शारीरिक व्यायामांचे प्रकार तसेच त्यांच्याशी संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती दिली जाईल. सकारात्मक न्यूज, दिवसाची सुरुवात होताना तुम्हाला सकारात्मक घडामोडींचा आढावा दिला जाईल, ज्याची सकारात्मकता दिवसभर तुमच्या उपयोगी पडेल. बुलेटिन, यामध्ये इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे रिपीटेड बुलेटिन्स न दाखवता अगदी ग्रामीण स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सर्व घडामोडींचा जलद आढावा घेतला जाईल. अँकर बेस्ड न्यूज, यामध्ये बातम्यांचा विस्तृत आढावा घेतला जाईल. स्पेशल स्टोरीज, जगभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींवर आमच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर विश्लेषणावर आधारित तसेच ग्राफिक्स आणि व्हिडिओज वापरून या स्टोरीज बनवल्या जातील. डॉक्युमेंटरी, यात इतिहास किंवा वर्तमानात घडलेल्या मोठ्या घटना, विलुप्त होत चाललेल्या प्रजाती, संस्कृती यांच्यावर आधारित डॉक्युमेंटरीज असतील. अर्थविश्व, यामध्ये भारतीय व जागतिक उद्योगांशी संबंधित घडामोडी, भारतीय आणि जागतिक शेअर मार्केट, तज्ज्ञांकडून आर्थिक विश्लेषण यांचा समावेश असेल. गेट टेक, मोबाईल्स, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस तसेच नवीन तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल, जेणेकरून अशा वस्तू खरेदी करण्यास तुम्हाला सोपे जाईल. धन्वंतरी, आरोग्याशी संबंधित बाबी, रोग, आजार या विषयांवर संबंधित तज्ज्ञांकडून विस्तृत माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. कृषी विश्व, कृषी संबंधित असलेले नवीन तंत्रज्ञान, त्याचा शेतीतील वापर, पिकांसंबंधी समस्या, बाजारभाव, कृषी तज्ज्ञांचे सल्ले यासारखी परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळेल. क्रीडा विश्व, इतर कोणत्याही चॅनल खेळाशी संबंधित खास बुलेटिन्स दाखवत नाही, जो आमचा चॅनल घेऊन येतोय. अगदी ग्रामीण भागातील खेळांपासून ते आंतरराष्ट्रीय खेळापर्यंत सर्व घडामोडी तुम्हाला येथे पाहायला मिळतील. आपलं संविधान,
विविध कायदे तज्ज्ञांकडून दैनंदिन जीवनातील तेज प्रसंग, प्रॉपर्टी, तुमचे संविधानिक हक्क, राजकीय पेच प्रसंग या संबंधी माहिती प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अनकट कट्टा. आमच्या स्टुडिओमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित खास व्यक्तींसोबत संवाद साधला जाईल. लोकमंथन. तुमच्या गल्लीत, तुमच्या गावात, तुमच्या शहरात आम्ही थेट येऊन तुमच्याशी संवाद साधू. तुमचे प्रश्न, समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या विचारांना आम्ही व्यासपीठ देऊ. पप्या. या माध्यमातून आमचा प्रतिनिधी तुमच्या दारापासून ते अगदी चौकाचौकांमधील समस्यांना वाचा फोडेल. भ्रष्ट अधिकारी असो वा कर्मचारी, सर्व मुद्द्यांना हात घातला जाईल. फॅक्ट चेक. यातून आम्ही तुम्हाला दाखवू बातमी मागची सत्यता. व्हायरल व्हिडिओ. नावाप्रमाणेच सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या मनोरंजक व्हिडिओज दाखवल्या जातील. अशा प्रकारे आम्ही आमच्या प्रेक्षकांना संपूर्ण पॅकेज देत आहोत, जे नेहमीच्या वृत्तवाहिन्यांपेक्षा वेगळे असेल. मामा, खरं तर आज संवाद करताना बऱ्याच ज्या गोष्टी आहेत किंवा बराच जो इतिहास आहे तो आपण मामद देशमुख सर यांच्या दृष्टिकोनातून पाहिलेला आहे. आणि आता आपण निरोप घेतच आहोत. तत्पूर्वी एक प्रश्न जो मला आपल्याला विचारावासा वाटतो की तो हा आहे की आपल्यानंतर या ज्या विचारांची एकंदरीत आपण म्हणूयात मांडणी आहे किंवा ही जी फळी आहे ती कशा पद्धतीने कार्य करावी असं आपल्याला वाटतं किंवा आपल्याला ती अपेक्षा आहे आजच्या या तरुण वर्गाकडून. याबद्दल फक्त एक थोडक्यात मार्गदर्शन आपल्या एकंदरीत सर्वच प्रेक्षकांना आणि आपण प्रेक्षकांचा निरोप मी घेऊया. खूप आशावादी आहे या बाबतीत. हं. आमची पिढी बेताची विद्वत्ता असलेली, पण आजची पिढी तर एवढी तुफान आहे की आम्हालाही शिकवतात. तरुण पिढी लहान लहान, आणि ती या येत्या भविष्यातील प्रश्नाला सहज सामोरे जाऊ शकेल. तुम्हाला सांगतो, उदाहरणच सांगतो. मी तर नागपुरातही मला घर नव्हतं राहायला. मला शाळाही नव्हती, प्रायमरी गावात शाळाही नव्हती. पण आज मी विद्येची कास धरली तर आज माझे नातू अमेरिकेच्या कॉन्व्हेंटमध्ये शिकतात. मी पोराला म्हणतो, अरे त्याची इंग्रजी मला कळत नाही. तो IIT पवई पास झालेला पोरगा आहे, 22 वर्ष अमेरिकेत. तो त्याचं उत्तर काय, मलाही कळत नाही म्हणते त्याची इंग्रजी. इतकी पिढी पुढे गेलेली आहे. कधी कधी तर या मोबाईलमधले परफॉर्मन्सेस हे मला येत नाहीत सगळे, पण ही लहान पिढी, पोरगी म्हणते पोराला विचारा. तर एवढी पिढी आपल्या पुढे गेलेली आहे आणि नवीन बदलत्या काळानुसार ते फिट होत आहेत आणि ते आपल्याला आपण त्यांना फिट बनवत आहोत. एवढी एक क्षमता आपल्यामध्येही, बहुजनांमध्येही आलेली आहे आणि त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलेलं आहे. परवा माझ्याकडे गोंडाची मुलगी फार्मसीमध्ये परीक्षा घ्यायला इथं आली आणि ती माझ्याकडे आली. PhD पोरगी. तर गोंड सांगितल्याबरोबर मला अश्रूच आले, आनंदाश्रू. आणि धनगराची पोरगी, ते नाला सोपारीची, त्याचं 5 वर्ष धनगराची पोरगी, ते 5 वर्ष तिची महानगरपालिकेत नगरसेविका होती. 5 वर्ष धम्मलिपी तिनं पुढे काढली. म्हणे ते ब्राह्मी लिपी नाही, धम्मलिपी आहे. मला सांगितलं तिने. तर ही पिढी अशा तऱ्हेनं आहे. आणि खरी लोकशाही जी आहे, गरीब माणूस आणि अडाणी माणूस, जेफरसन म्हणतो की
हा स्वतंत्र आहे असं म्हणू शकत नाही. आता गरीब किती आहेत या देशात, अडाणी किती आहेत, ते स्वतंत्र आहेत का? म्हणून लोकशाही आपल्या शिकलेल्यांमध्ये, लोकशाही काय, सज्जन माणूस आहे, सदाचारी आहे, कामाला केव्हा येतो, पण ही नाही लोकशाही. केतनच्या 4 पिढ्या लष्करात होत्या. केतन अशाच हां. आणि त्यांनी व्हिएटनाममध्ये 5 वर्ष टॉर्चर सहन केलं आणि गोरे मतदार 80% होते. तरी अमेरिकनांनी ओबामाला निवडून दिला. ओबामा मुसलमान, लक्षात आलं. आणि हा अपघात नव्हता तर दुसऱ्याही वेळा त्यालाच निवडून दिलं, कारण त्याचा विचार देशाला प्रगत पुढे नेणारा होता, असं अमेरिकनांचं मत होतं. आजच्या आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदीजी, यांच्या विचारांबद्दल मग आपल्याला काय वाटतं? या बद्दल मी काही बोलावं असं मला वाटत नाही. एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व नाही, म्हणजे साहित्य नाही, किंवा मी- ज्येष्ठ विचारवंत हे सगळ्या बाजू सोडल्या तर एक सर्वसामान्य व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातून कसे नेते आहेत ते? खोटं बोलणाऱ्या संघटनेचा तो नेता आहे. आणि मोदी, शहा किंवा भागवत हेच देशाचा राज्यकारभार चालवतात. सचिव जे आहेत ते चालवतात देशाचा राज्यकारभार. ते 9 सचिव आहेत, त्यांचे काय बोलायचं काय नाही बोलायचं, कोणता कायदा पास करायचे ते ठरवतात. म्हणून आपल्या देशात अजून आपल्या देशातली लोकशाही सर्वात मोठी, जगात मोठी वगैरे म्हणतात, परंतु आपल्या देशाचं संविधान मोठं आहे. पण लोकशाहीला आपण कितपत लायक आहोत वगैरे वगैरे याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि जास्तीत जास्त शुद्ध लोकशाही, कारण आपल्या देशात आहे तसंच जगात आहे असं आपल्याला वाटतं. आपल्या देशात नटनट्यांना खूप किंमत आहे, पण बाहेरच्या देशात, अमेरिकेसारख्या देशात लष्कराच्या लोकांना किंमत आहे, नटनट्याला कवडीची किंमत नाही. चीनमध्ये मी गेलो तर ती गाईड सांगत होती, तुमची सिनेमा आणि आमची सिनेमा याच्यात फरक आहे. कसला फरक आहे तर आमच्या सिनेमात नटनट्यांच्या शारीरिक कसरती असतात आणि आपल्या देशात काय आहे, शारीरिक नटनट्यांच्या शारीरिक घसरती असतात. असा फरक आहे. मुळात अमेरिकेचा आपण वारंवार उल्लेख करताय. अमेरिका एक महाशक्ती म्हणून, महासत्ता म्हणून संपूर्ण जगामध्येच तिचा एक डंका आहे. तर भारत या महासत्तेपासून किती पावलं दूर आहे असं वाटतं? हे विचारांती वैचारिक दृष्टिकोनातला आपला एक संवाद आहे. स्पर्धेच्या मार्गातच नाही आहे. आणि हे जे सर्व आता कलम लावलेले आहेत, 370 हटवण्यात आलेलं आहे, किंवा परत जसं आपण वारंवार उल्लेख करतो राम मंदिर बनवण्यात आलेलं आहे, 3 तलाक कायदा जो आहे तो हटवण्यात आलेला आहे. अशा अनेक मुद्द्यांवरती सध्या आपल्या भारतामध्ये जे आहे त्यांच्यामध्ये हे सगळं लवकर जाणार आहे, हे टिकाऊ नाही. तुम्हाला माहीत असेल की आज सिनेमा मोठ्या पडद्यावाले आउट ऑफ डेट होतात, कालबाई होते, असे नवनवीन शोध निघाले. हे सगळं कालबाई होणार आहे. आज कोरोनाने सगळे देवालय बंद होते ना, कुठे गेले होते देव? हे सगळं कालबाह्य होणार आहे. हे अडाणी लोक आहेत. म्हणून तो म्हटलं की वय वाढलं, जसं जसं वैचारिक जागृतीचं वय वाढेल तसं तसे हे सगळं कमी. आता जसं अडाणी आपण म्हटलं तसं
नेमके आपले जे अदानी आहेत उद्योगपती त्यांच्याबद्दल काय वाटतंय? हा शेवट झालेलाच आहे ऑलरेडी. शेवट हा झालेला आहे. फक्त मी आभार मानायचे आणि मला आभार मानू देत नाहीयेत सर. तर प्रेक्षक हो, हे होते ज्येष्ठ इतिहास संशोधक, सत्यशोधक, विचारवंत मामा देशमुख सर, ज्यांच्याशी आज आपण संवाद साधलाय. अशाच व्यक्तिमत्वांबरोबर आपण पुढच्या भागात देखील संवाद साधणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट, बातमी जशीच्या तशी.